या सुखामध्ये आम्हाला कळत नाही का होईना आपण या गोजीरवाण्या ग्रामात दाखल झाला, आमच्या स्वयंसेवा फाउंडेशनच्या परिवार दाखल झाला, त्याबद्दल मी प्रकाश मोहिते आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करू इच्छितो. खऱ्या अर्थानं स्वयंसेवा फाउंडेशनच्या वतीनं किंवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझा सन्मान केला गेला. खऱ्या अर्थानं मी असं काय पुष्पगुच्छ वगैरे आणलं नाही, पण सध्या बर्थडेला रिटर्न गिफ्ट देण्याची पद्धत सुरू झाली, एक नवा ट्रेंड चालू झालेला आहे. तर मला वाटतं थोडंसं कवी असल्यामुळं थोडंसं शायरीच्या रूपात बोलू इच्छितो. असं म्हणतात, भूल मिले किसी को फूलों का हार मिले, भूल मिले किसी को फूलों का हार मिले, मुझ जैसे नासिक को आप लोगों का प्यार मिले, आप लोगों का प्यार मिले. मला वाटतं अल्पावर दिलेलं आहे, पण टाळ्या का तेवढ्या वाचल्या नाही कदाचित. 2 तासानंतर टॉनिक दिलेला आहे, मला वाटतं टाळ्या सुद्धा त्याचा पडल्या पाहिजे. आणि जवळजवळ 100 जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि म्हणतात ना, महिलेची पंगत गावबद्दल का, आणि 100 महिला इथं उपस्थित आहेत, टाळ्या पण तेवढ्या नाही पडल्या होत्या. असं म्हणतात, महिको तो ऐसे महको फूलों को होश आ गया, महिको तो ऐसे महको फूलों को होश आ गया, तालियां ऐसे बजाओ बोलने को जोश आ जाए. मी स्वतःची ओळख वगैरे करून देत नाही, कारण वेळा वेळ कमी आहे, अर्धा तास वेळ आहे. किंवा माझं वक्तव्यच ही माझ्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख करेल असं मला सुद्धा वाटतं. खऱ्या अर्थाने मॅडमनी सांगितलं व्यक्तिमत्व असं मार्केटिंग हा विषय देण्यात आलेला आहे. पण मला वाटतं माझ्याविषयी खूप चांगलं माझ्या नाट्य सरांनी तुम्हाला संबोधित केलेलं आहे. त्यामुळे मार्केटिंगवर अजून बोलणं मी इच्छित नाही, तर त्या वेगळ्या टॉपिकवर मी बोलू इच्छितो. मार्केटिंगमध्ये एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, कारण मार्केटिंग तर सगळ्या गावात तुम्हाला दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं मला सांगायला आवडेल की बरं वाटेल तुम्हाला सांगायला, आपण सगळ्या उद्योजिका झालेल्या आहात किंवा होऊ इच्छित आहात, तर माझी नम्र विनंती तुम्हाला आहे, तुम्ही उद्योजकता क्षेत्रामध्ये येणार असाल किंवा आलेला असाल तर गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांवर मैत्री करायला पाहिजे. मी कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांवर मैत्री करा. मी एवढ्यासाठी सांगेन काही ह्या लोकांमध्ये उपजतच उद्योजकी गुण आलेले असतात. उद्योग कसा करायचा याचं बाळपण त्याला लहानपासून मिळालेलं असतं. आणि माझ्या एका पुस्तकामध्ये मी वाक्य लिहून ठेवलंय, ज्या जातीने ही गाडी वह पोहोचता मारवाडी. त्यामुळे आपण ह्या लोकांची मैत्री करणं फार गरजेचं असं मला वाटतं. पूर्वी तुम्ही पाहिलं असेल, मुंबईच्या नाक्यावर इराणी लोकांची दुकान होती, हॉटेल्स होती, बरोबर. पूर्वी मुंबईला नाक्यावर कॉर्नर प्लेसला इराणी लोकांची हॉटेल्स होते, रेस्टॉरंट होते. काय मिळायचं हॉटेल्स मध्ये? बनपाव, चिकन करी, मटन करी, खिमा पाव वगैरे, आमलेट वगैरे, म्हणजे लिमिटेड मेनू मिळायचे. ऐकलं का? लिमिटेड मेनू मिळायचे. परंतु त्यांनी काळानुसार स्वतःच्या व्यवसायामध्ये बदल नाही केला. जसं बाबा मागाशी सरांनी खूप छान कंटेंट घेतले. सर असं म्हणाले सुद्धा, थांबला तो संपला मित्रांनो. जगामध्ये एकच गोष्ट सातत्याने होते, तो म्हणजे बदल. तुम्ही बदलण्याचा नका बदलू, जग तर बदलणारच आहे. तर त्यांच्याकडे लिमिटेड मेनू मिळायचे. त्यांनी काळानुसार आपल्या व्यवसायामध्ये बदल नाही केले इराणी लोकांनी. मग त्याची जागा दुसऱ्याच लोकांनी घेतली. कोणत्या? सध्या कॉर्नर कोण आहे? चायनीज नाही हो, काय हो सर म्हटले, दृष्टी बदला, सृष्टी बदलेल. चायनीज नाही हो, आपली मित्रमंडळी बदल. सर म्हणाले मग अशी आपण वडापाव नाही हो, फिरून पण तिथे वडापाव. सर म्हटले मोठी स्वप्न बघा. सध्या कॉर्नर साऊथ इंडियन लोकांनी जागा घेतली आहे.
उडपी लोकांनी जागा घेतलेली आहे. सगळे शेट्टी लोक ह्या ठिकाणी आहेत आणि चांगलं प्रस्ताव बसवलेलं आहे त्यांनी. बरोबर. मला वाटतं साऊथ इंडियन लोकांचे हॉटेल्स आणि मंदिर पाहण्यासारखे. तो मार्केटिंगचा छोटासा भाग मी तुम्हाला उदाहरणासाठी घेणार आहे. तर त्यांनी उल्लेख केलाच मार्केटिंग, त्यामुळे छोटासा भाग घेणार आहे. मला सांगा, आपल्याला आपण कामानिमित्त घराच्या बाहेर असतो आणि जर का खूप वेळ लागला असेल एखाद्या कामाला आणि भूक जर लागली असेल तर आपण ताबडतोब साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये नाश्ता करायला जातो. माझा प्रश्न आहे, का जातो? कोण सांगू इच्छित का? इडली डोसा. बरं, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, मी आहे ना, मी सांगतो तुम्हाला, तुमच्या मनात आहे काय, फक्त एक्सप्रेस करते. त्यांना असं म्हणायचं आहे की साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये व्हरायटी मिळते. साऊथ इंडियन हॉटेलचं मेनू कार्ड जर पाहिलं तर मोठेच्या मोठे मेनू कार्ड असतं. व्हरायटी त्यांच्याकडे प्रचंड असते. साधा जर डोसा जर पाहिला तर डोस्यामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला डोसे पाहायला मिळतात. एक फॉर एक्झाम्पल साधा डोसा, मसाला डोसा, पेपर डोसा, इडली डोसा, रवा डोसा, हा डोसा, तो डोसा, काय डोसाचे डोसा, अनेक प्रकारची व्हरायटी पाहायला मिळते. एक झालं. दुसरं काय सांगेल आपल्याला? काय होतं? पटकन तयार होतं, इन्स्टंट आपल्याला भेटतो. बरं, अजून गरम गरम, टेस्टी, क्वालिटी. बघा, मी काय म्हणतो, मार्केटिंगमध्ये क्वालिटी खूप महत्वाची आहे. मार्केटिंगमध्ये व्हरायटी खूप महत्वाची आहे. बरोबर. मी टेक्निकल विषय घेणार नाही, मी थोडंसं सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. येस काय बजेटमध्ये, बजेट महत्वाचं आयुष्यामध्ये, गुरुमध्ये बजेट महत्वाचं. तर बजेटमध्ये असतं म्हणा, किंवा साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे प्रेझेंटेशन. सरांनी शेवटचा विषय घेतला पॅकेजिंग. पॅकेजिंग तुमचं सगळ्यांचं लक्ष होतं पॅकेजिंग. कारण मार्केटिंगचा नियम काय? जो दिखता है वही बिकता है. सादरीकरण. तुम्ही साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये कधी जा आणि कुठलीही डिश मागवा. तुम्ही आता 5च्या दरम्यान जर एखादी डिश मागवली, पावभाजी, जसं 5,000 पावभाजी मागवली, वडापाव पावभाजी मागूया, तर पावभाजी कशी येते? भाजीवर अशी कोथिंबीर टाकलेली, पावाचा बरोबर उडवलेला, कांदा असा चिरलेला, असं ते खातोय. हे सर्व प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि सरांनी सांगितल्यामुळे ते प्रोडक्ट विकण्यामध्ये काय मजा पाहिजे. तर सर्व्हिस सुद्धा खूप महत्वाची आहे. साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये गेला तर काही सेकंदामध्ये मिळतं. बरोबर. म्हणजे मार्केटिंगमध्ये सर्व्हिस खूप महत्वाची आहे, पॅकिंग खूप महत्वाचं आहे, क्वालिटी खूप महत्वाची आहे, प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे, व्हरायटी खूप महत्वाची आहे, त्यांची बोलण्याची कला. बरोबर. साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये कधी गेला तर ती लोक जास्त आपल्याशी बोलत नाही, कारण साऊथ हॉटेल्समध्ये प्रचंड रांग लागलेली असते. बाहेर लोक वेटिंग मध्ये असतात, तरी सुद्धा वेटिंग करून वगैरे जातात तिथे गप्पा मारायला वगैरे. पण तो हॉटेलवाला काय करतो, वेटर येतो, विचारतो तुम्हाला, मॅडम आप कुछ चाहिए, सर आप कुछ चाहिए, तुमचं कुछ नाही. तो ताबडतोब बिल घेऊन येतो. अरे काय खाऊन पण नाही ते बिल घेऊन येतो. त्याला म्हणायचं खालं पटलं, म्हणजे थांबा, खा आणि निघा. तर बाहेर लाईन लागलेली आहे. तर म्हणतात समजणे वाले को इशारा कापलेले. मार्केटिंगमध्ये असं म्हणतात, आपण दुसऱ्याला धोकवता कामा नये. पूर्वीचं मार्केट कसं होतं? पूर्वीचं मार्केट बायर्स मार्केट होतं, बायर्स, सेलर्स मार्केट होतं, विक्रेत्यांचं मार्केट होतं. सध्याचं मार्केट बायर्स मार्केट आहे, ग्राहकांचं मार्केट आहे. म्हणून तुम्ही बघत असाल अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी कस्टमर केअर सेंटर खोललेलं आहे, प्रत्येक कंपनीने. तर असं म्हणतात, तुम्ही एका व्यक्तीला जर दुखवलं, एखाद्या व्यक्तीला हर्ट केलं तर 100 लोक आपल्यापासून तुटतात, आणि एखाद्या ग्राहकाला तुम्ही सॅटिस्फाय केलं तर तो तुमच्यासाठी 10 ग्राहक बनतो. याचा आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं खूप कार्यक्रमाचं तुम्ही आस्वाद घेता. तर एक आस्वाद घेता घेता एक मला शायरी आवडत असते, ती बोलू इच्छितो. असं म्हणतात, समेट लो ही नसीब बोलो को क्या मालूम ते पल कब हो ना हो. समेट लो ही नसीब बोलो को क्या मालूम ते पल कब हो ना हो. अगर हो गए कल पल, अगर हो गए कल पल, तो क्या मालूम इन नसीबों में हम शामिल होना हो, हम शामिल होना हो, हम शामिल होना. आणि मला कौतुक वाटतं, आपण सगळ्या उद्योजिका झालेल्या आहात.
आणि उद्योजक व्हायचा तुम्ही विचार करता, मला असं वाटतं खूप बरं करता. का उद्योग असे माध्यम आहे की प्रचंड पैसा आपल्याकडे येतो. असा पैसा कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळत नाही. मी नेहमी असं विनोदाने म्हणतो की उद्योग केला तर पैसा भरपूर येतो, आणि पैसा भरपूर आला तर आपला खिसा आणि पर्स गरम राहते. खिसा आणि पर्स गरम राहते. खिसा गरम, डोकं गरम. कालच्या लेक्चरांनी असं म्हटलं, खिसा गरम, समोरची महिला बोली सदैव धरण. तर पैसा येणं खूप गरजेचं आहे, कारण पैशाची समोर घेता येत नाही. पैसा असेल तर आपलं लाईफस्टाईल आपण चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतो, आणि उद्योग असे माध्यम की भरपूर पैसा आपल्याला मिळू शकतो असं मला वाटतं. तरी सुद्धा बरेच लोक म्हणतात सर उद्योग करायला सांगतात पण उद्योगामध्ये रिस्क घ्यावी लागते. सर उद्योग करायला सांगतात पण उद्योगामध्ये लॉस होतो. म्हणजे यस, उद्योगामध्ये लॉस होतो, पण ज्याचा लॉस होतो तो शेवटी बॉस होतो. बरोबर. म्हणून आपल्याला सेवा म्हणून त्यांना फार गरजेचं आहे. तुम्ही टाळी जर वाजवलं तर मनापासून वाजवा. कसं बरं ना वाटतं, बरं ना वाटतं. तर म्हणून मला असं वाटतं उद्योग करणं फार गरजेचं आहे, व्यवसाय करणं फार गरजेचं असं मला असं वाटतं. आणि एक छोटंसं तुम्हाला टेक्निक मी शिकून जाणार आहे. ज्या ज्या ऑलरेडी व्यवसायात उतरलेले आहेत त्यांनी ग्राहकांची, कंझ्युमरची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच मार्केटमध्ये हे टेक्निक आहे की ग्राहकांना नावाने हाक मारायला सुरुवात करा. ग्राहकांना जर नावाने हाक मारली तर तो तुमच्याशी कनेक्ट होतो. तर ते टेक्निक मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे. इच्छा असेल तर आवडेल तुम्हाला, तर ते टेक्निक मला आवडेल शिकवायला. त्या टेक्निकचं नाव आहे IRA टेक्निक्स. IRA टेक्निक्स. आय फॉर इंडिया मधला आय, आर म्हणजे रॅम आणि ए म्हणजे ऍपल. IRA टेक्निक्स त्या टेक्निक्सला म्हणतात. आता हे टेक्निक जर तुम्ही समजून घेतलं किंवा तुम्ही आत्मसात केलं तर येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 3000 नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. जे जे माझ्या कार्यक्रमाला आलेले आहेत, जसे निर्माण लहान तिकडे बसलेले आहेत, त्यांना माहिती मी बऱ्याच महिन्यांची नाव अशी चुटकीसरची घेतो. जसे आला ते मला बसले बाहेर चुटकीसरची घेतो. तर ते टेक्निक आहे. आता हे कसं आत्मसात करायचं? कुठल्याही व्यक्तीची ज्यावेळेला पहिल्यांदा ओळख होते ती दोन प्रकारे होते. एखाद्या अनोळखी व्यक्तीची ओळख पहिल्यांदा होती ती दोन प्रकारे होते. कोणीतरी व्यक्ती आपलं नाव दुसऱ्याला सांगतो. म्हणजे जसं आता मॅडम म्हणाल्या की आपल्याकडे प्रकाश मोहिते सर आलेले आहेत, म्हणजे त्यांनी माझी ओळख तुमच्याशी बोलते. हे असा एक पहिला प्रकार. दुसरा प्रकार, आपणच आपली ओळख कधी कधी करून देतो. मायसेल्फ प्रकाश मोहिते, अशा प्रकारे. ज्याला ओळख होते अनोळखी व्यक्तीची, अनोळखी व्यक्तीवर ज्याला पहिल्यांदा ओळख होते त्याला त्या व्यक्तीचं आपल्यावर इम्प्रेशन पडतं. आय फॉर इम्प्रेशन. आयच्या पुढे इम्प्रेशन. इम्प्रेशन म्हणजे प्रथम दर्शनी छाप. आणि जेव्हा प्रथम दर्शनी छाप आपल्यावर पडते तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिमा कळत कळत आपण मनात तयार करतो. हे सोनो बरोबर, मनात तयार करतो आपण. त्या व्यक्तीची प्रतिमा तयार करतो. त्या व्यक्तीची इमेज मनात आपण तयार करतो. बरोबर. आता पुढे काय करायचं? त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं दीर्घकाळ. तर ज्याला सुरुवातीला नाव ऐकाल त्याला पहिल्या 5 सेकंदाच्या आतमध्ये, जेव्हा तुम्ही नाव ऐकाल त्या व्यक्तीचं पहिल्या 5 सेकंदाच्या आतमध्ये त्या व्यक्तीचं नाव आर फॉर रिपीट करायचं आहे. आर फॉर रिपिटेशन. आरच्या पुढेला रिपिटेशन. त्या व्यक्तीचं नाव मनातला रिपीट करायचं. रिपिटेशन वारंवार घ्यायचं आहे पहिल्या 5 सेकंदाच्या आतमध्ये. तर असं म्हणतात तवा तापलेला असेल तर पुढे पटकन भासले जातो. बरोबर. म्हणून पहिल्या 5 सेकंदाच्या आतमध्ये त्या व्यक्तीचं नाव जर वारंवार घेतलं तर तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहतं. बघा आपल्याला लहानपणी आपल्याला शाळेत आपण जात होतो तेव्हा शिक्षक आपल्याला सांगायचे की आज जो काय जे काय मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते घर जाऊन रिव्हिजन करा. तास असतं. रिव्हिजन केली की पटकन लक्षात राहतं आपल्या. तर अशा प्रकारे रिपीट करायचं आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव दीर्घकाळ लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे एक वर असोसिएट करा. त्या व्यक्तीला असोसिएट करा. आता असोसिएट करा म्हणजे नेमकं काय करा? फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती म्हणाला मायसेल्फ सचिन, तर तुम्हाला कोण आठवतं? तेंडुलकर. किती हुशार. तेंडुलकर. हे सांगू एखादी महिला म्हणजे मायसेल्फ लता,
तुम्हाला कोण आठवतं? मंगेशकर. मग तुम्ही कोणाशी कनेक्ट केलं? लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर. हे सांगू बरोबर. तर त्या व्यक्तीचं नाव दीर्घकाळ लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला असं काहीतरी कुठल्याही व्यक्तीवर असोसिएट करणं गरजेचं आहे. लक्षात येत आहे? आता आपण थोडस रिचेक करूया, थोडस क्रॉस चेक करूया. असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं का? आपण थोडस क्रॉस चेक करूया. मला तुम्हाला विचारायला आवडतं, तुम्ही सगळे संगणक तज्ञ असाल किंवा संगणकाचं बऱ्याच कॉम्प्युटरचं नॉलेज असावं. मला हे विचारायला आवडेल, कॉम्प्युटरमध्ये आपण फाईल नव्याने सेव्ह करतो त्याला नाव देतो का आपण फाईलला? येस ऑर नो? यस का देतो? लक्षात राहण्यासाठी देतो, सेव्ह करण्यासाठी देतो, पटकन मिळण्यासाठी. व्हेरी नाईस. ताबडतोब सापडण्यासाठी. येस ऑर नो? का वेळच नाही ना, घेणाऱ्याला वेळ ना देणाऱ्याला वेळ. वेळ का पडतो? येस ऑर नो? आपण डिजिटल युगाकडे चाललो आहोत बरोबर. तर फाईल जी आपल्याला हवी असते फाईल पटकन सापडण्यासाठी त्याला XYZ नाव देतो. मग सायन्स असं म्हणतं आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी अनेक नावं ऑलरेडी आहेत, तर ते नाव पटकन सापडण्यासाठी आपण सुद्धा असं काहीतरी असोसिएट करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला अजून एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारच्या घटना तुमच्या आज सुद्धा स्मरणात असतील. खूप 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 चांगली घटना किंवा अति दुःखद घटना. हे स्वतः हे दोन्ही घटना तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात असतील बरोबर आहे. म्हणून मला असं वाटतं अशापर्यंत ते तंत्र अंमलात आणा. बऱ्याच वेळा मी कार्यक्रमाला जातो, मी लोकांना म्हणतो उद्योजक बना, उद्योजक बना. बरेचसे लोक म्हणतात सर उद्योजक बनायला सांगतात पण त्यामध्ये सर संकट येतं, बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. मला असं वाटतं उद्योगामध्ये फक्त संकट येतात असं नाही, तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे संकट येतात असं मला स्वतःला वाटतं. जे संकट येतात त्याला आपण सेवा करणं गरजेचं आहे. मला तुम्हाला जोशी सरांनी सांगितलं सॉफ्ट अनालिसिस, तर ते सॉफ्ट अनालिसिस करून त्याच्यावर मात करणं फार गरजेचं आहे असं मला स्वतः वाटतं. आपण शेवटी मराठी व्यक्ती आहोत, आपण असं काही करत असत नाही. मराठी लोकांचं कसं असतं, कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला बघत नाही. कम्फर्ट झोन जो असतो त्याच्या बाहेर जायला बघत नाही. आपली मानसिकता थोडी वेगळी असते. काय मानसिकता आपली? रामदास स्वामींच्या वचनासारखी ठेवली आहे ती तेसीची राहावी. एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये लाईट गेली तर अमेरिकन माणूस काय करतो, ताबडतोब कॉर्पोरेटरला कंप्लेंट करतो, तक्रार करतो आणि काय लाईट गेली याची माहिती गोळा करतो. समजा जपानमध्ये लाईट गेली तर जपानी व्यक्ती काय करते, ताबडतोब घराचा फ्यूज चेक करते. फ्यूजची तार वगैरे असेल तर तार नवीन टाकते. परंतु महाराष्ट्रात लाईट गेली, मुंबईत लाईट गेली, त्याला मुंबईकर काय करतो, ताबडतोब शेजाऱ्याच्या घर पाठवून बघतो. तेरी भी गई, मेरी भी गई. त्याचं डोक्यात तापच नाही. तर मला वाटतं मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. जसं सरांनी सांगितलं व्यावसायिक दृष्टिकोन, बिझनेस माइंडेड असं. गुजरात मराठीचं मी उदाहरण दिलं, मी कुठल्याही राजकीय विरोधात नाही. ते भांडताना सुद्धा विचार करतात मेरा फायदा क्या, मेरा फायदा क्या उसने. झगडा करते समय पण तोच विचार करतात. मला आपण सुद्धा असा विचार करावा. आणि म्हणून मला असं वाटतं चांगल्या लोकांचे संपर्क करा किंवा आपल्यापेक्षा जास्त वरच्या लोकांचे सांगितलं असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं. तर जी काही संकट येतील त्या संकटाला सामोरं जाणं फार गरजेचं आहे. संकट आयुष्यामध्ये येणारच आहे. आपलं आयुष्य कसं आहे, अप अँड डाऊन्स. तर त्या संकटाला सामोरं कसं जायचं, ते खूप छान कविता आहे. ती कविता मला तुम्हाला ऐकायची आहे. असं म्हणतात, चालणारे दोन पाय विसरत असतात, चालणारे दोन पाय विसरत असतात. एक पुढे असतो, एक मागे असतो. चालणारे दोन पाय विसरत असतात. एक पुढे असतो, एक मागे असतो. पुढच्याला अभिमान नसतो, पुढच्याला अभिमान नसतो. मागच्याला अपमान नसतो, पुढच्याला अभिमान नसतो. मागच्याला अपमान नसतो. का? कारण त्यांना ठाऊक असतं हे सगळं बदलणार असतं, हे सगळं बदलणार असतं. ह्याचंच नाव जीवन असतं, ह्याचंच नाव जीवन असतं. कारण मला असं सांगायला आवडेल, जीवन किती सुंदर आहे, जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुम्हाला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुम्हाला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका. मार्ग तुम्हाला सापडत जाईल, मार्ग तुम्हाला सापडत जाईल, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. मला वाटतं
सगळ्यांकडून प्रचंड नॉलेज तुम्ही गोळा केलेलं आहे. माझी नम्र विनंती तुम्हाला आहे, ज्या स्वयंसेवा फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला मेसेज येईल, अशा प्रकारचा कॉल येईल, तो कुठल्याही प्रशिक्षणाचा कार्यक्रम सहसा सोडू नका असं मला स्वतः वाटतं. किंवा प्रशिक्षण असं माध्यम आहे की आपल्याला त्याच्यावरून आपण एकदम त्या प्रोसेसमधून बाहेर पडतो. बऱ्याच नॉलेज आपल्याला अवगत करता येतं, म्हणून प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. प्रशिक्षणानं माणसाची बौद्धिक उंची वाढते, प्रशिक्षणानं माणसाची बौद्धिक पातळी वाढते. विंदांची छान कविता आहे. विंदा आपल्या कवितेमध्ये म्हणतात, देणारे देत जावे, घेणारे देणारे देत जावे, घेणारे घेत जावे, घेणारे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच आहे. जेवढं आपल्याला अशा प्रकारे ट्रेनिंग मधून घेता येणं शक्य आहे तेवढं आपण घेणं गरजेचं आहे. एक छोटा विषय मला अजून घ्यायचा आहे, तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर मला वाटतं तुम्ही उद्योजक आहात, व्यवसाय करतात आणि अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. हे सॉल्व तर कुठलाही प्रॉब्लेम आला उद्योगामध्ये व्यवसायामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम सोडवायचा कसा, मला वाटतं आता जो काय फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे, हा फॉर्म्युला तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. बरोबर, म्हणजे एखादा आपल्या मुलाला नोकरी लागत नसेल, बरोबर आहे, नोकरी लागत नसेल तर तिकडे सुद्धा तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. तर जे लिहून घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी मला सांगायला आवडेल, वर घ्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. खूप छान विषय आणि अधिक वेळ घेणार नाही तुमचा, कारण मला माहिती आहे आता थोड्या वेळानं मोठी माळी यायची सुद्धा वेळ होणार आहे, त्यामुळे अधिक वेळ मी घेणार नाही. कारण महिन्याचे लक्ष म्हणतात ना, घार उडे आकाशी चित्त तिचं पिरांपाशी. त्यामुळे वर घ्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. मराठीमध्ये लिहिणार असाल तर ह्या समस्या सोडवणे, कुठली समस्या असो, मग उद्योगाची असेल, कौटुंबिक असेल, बरोबर, एखादा आपला मुलगा असेल नोकरीची समस्या असेल, नगराची समस्या असेल, लग्न होत नाही मुलाचं, काही असेल तर वर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, समस्या सोडवणे. एक नंबर घ्या. डिफाइन द प्रॉब्लेम. मराठीमध्ये जे लिहिताय त्यांनी घ्या समस्येला समजून घ्या. डिफाइन द प्रॉब्लेम, समस्येला समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता जी समस्या तुम्हाला भेडसावते, म्हणजे व्यवसाय चालत नसावा, व्यवसाय चालत नाही, किंवा चालला पहिला सुरुवातीला चालला पण आता चालत नाही, किंवा व्यवसाय चालू आहे पण त्याच्यामध्ये जास्त सेलिंग होत नाही, बरोबर, नुसता नावाला चालतोय किंवा पैसा बचत होत नाही, काही प्रॉब्लेम असेल तर पहिला जी काही समस्या असेल ती समस्या समजून घ्या. हा जो काय प्रॉब्लेम मला उद्भवलेला आहे तो का उद्भवला, त्याच्या रूटपर्यंत जा, त्याच्या मुळापर्यंत जा. मुळापर्यंत काय जा, कारण भविष्यात तो प्रॉब्लेम उद्भवू नये हे जरी आपण विचार करा. त्या समस्येचं समोर डायग्राम करायला पाहिजे तुम्हाला, बरोबर, रूटपर्यंत जायला पाहिजे प्रॉब्लेमच्या. तर पहिले त्या प्रॉब्लेम समजून घ्या. हा प्रॉब्लेम जो काय उद्भवलेला आहे तो इंडिव्हिज्युअल आहे का कॉमन आहे. काही प्रॉब्लेम इंडिव्हिज्युअल असतात, काही प्रॉब्लेम कॉमन असतात. मध्यंतरी एक प्रॉब्लेम उद्भवला होता कॉमन, कोणता, वड्यामध्ये काय होतं, काय बोलत होत नाही तो, नोटबंदी. नोटबंदी होतं ना प्रॉब्लेम, बरोबर आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते, बरं का, मी कोणा टीका करायला होता. तर नोटबंदी हा जो काय प्रॉब्लेम होता मला वाटतं कॉमन प्रॉब्लेम होता. मग काही प्रॉब्लेम कॉमन असतात, काही प्रॉब्लेम इंडिव्हिज्युअल असतात. मग त्या प्रॉब्लेम समजून घ्या, हा प्रॉब्लेम कॉमन आहे का प्रॉब्लेम इंडिव्हिज्युअल आहे, हा प्रॉब्लेम सिरियस आहे का हा प्रॉब्लेम सिरियस नाही, हा प्रॉब्लेम सोडवायला माइंड वेळ आहे का वेळ नाही आहे, हे पहिले समजून घ्या. एक. दोन नंबर घ्या. डिफाइन द कॉजेस. मराठीत लिहिणार असेल तर घ्या कारणे, रिझल्ट, कारण द्या. आता एक सोपं उदाहरण घेऊया, ते तुमच्या लक्षात येईल. ते उदाहरण आपण घेऊया. समजा एखादा विद्यार्थी फेल झाला, काय कारण असू शकते,
फॉर एक्झाम्पल तुम्ही उद्योजिका होणार तो बोललं पाहिजे अभ्यास केला नाही हायली कार्य असू शकतो. दुसरं अच्छा अभ्यास केला लिहिता आला नाही दुसरं काय असू शकेल. नेक्स्ट यस खेळण्याकडे लक्ष द्यायचं म्हणून तो फेल झाला. अजून अच्छा समजलं नाही यस समजलं नाही यस असं पण असू शकेल. यस अभ्यासात रसच नाही यस हे पण कारण असू शकतो. अजून हा लक्षात राहत नाही अजून एक कारण असू शकतं. बघा मी काय म्हणतो आपण उदाहरणासाठी घेतोय तो हे कुठले उदाहरण तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी नापास होण्याचे अनेक कारण असू शकतात. अजून एक कारण असू शकतं तो विद्यार्थी परीक्षेला बसला नाही आजारी पडल्यामुळं असं पण असू शकतो. हे सोडव तरी सुद्धा तो नापास होऊ शकतो. हे सोडव मग कारण लिहायची काय काय कारण की आता उद्योग तुम्ही करणार आहात उद्योग चालत नाही. बघा मी काय म्हणतो काय चालत नाही. पैसा कमी पडतोय नॉलेज कमी पडतोय हे सोडव किंवा घरून सपोर्ट नाही टाइम मिळत नाही किंवा मॅनेज होत नाही बरोबर म्हणजे घर आणि व्यवसाय मॅनेज होत नाही बरोबर किंवा मार्केटिंग होत नाही व्यवस्थित बरोबर किंवा आपण डिजिटल मार्केटिंग करत नाही हायटेक यंत्रणा आपल्याकडे नाही बरोबर काय कारण असू शकतात. तर आपल्याला सेकंड काय करायचं त्याचे रिझन्स द्यायचे. समजलं पुढे जाऊ. येस थर्ड तिसरं write down the solutions. Write down the solutions. उपाय द्या उपाय द्या. आता परत विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊया. आता विद्यार्थी फेल झालाय काय उपाय असू शकतो. आता याच्यात एक आहे तो कोणत्या कारणामुळे फेल झालाय त्याच्यावर उपाय असणार आहे. बघ असं मला वाटतं म्हणजे उदाहरण समजा तो आजारी पडला समजा तो विद्यार्थी आजारी पडला आणि परीक्षा बसलाच नाही मग उपाय काय परीक्षेच्या काळामध्ये त्याने प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. हे समोर आता अभ्यास न केल्यामुळे जर फेल झाला असेल त्यांना अभ्यास करायला पाहिजे. हे समोर असे उपाय असू शकतात ते उपाय घेऊन काढायचे. लिहिलं सगळ्यांनी. हे समोर यस. नेक्स्ट सिलेक्ट द बेस्ट सोल्युशन. सिलेक्ट द बेस्ट सोल्युशन. आता तुमच्याकडे ऑप्शन खूप झाले पर्याय खूप आहेत तुमच्याकडे पण सगळे पर्याय इम्प्लिमेंट नाही करता येणार तुम्हाला त्यामुळे त्याला एक पर्याय निवडा कुठला तरी. सिलेक्ट द बेस्ट सोल्युशन. आता जसं समजा विद्यार्थ्यांनी अभ्यासच केला नसेल तर त्याने पहिला अभ्यास करायला पाहिजे बरोबर. आता हे प्रत्येक शिक्षणाला वेगवेगळे असणार आहे बघा. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं लक्षात ठेवण्यासाठी. तर सिलेक्ट द बेस्ट सोल्युशन. अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय निवडा. समजतंय ना. नेक्स्ट इम्प्लिमेंट इट. कृती करा. आपल्याला म्हणतात ना कळतं पण ओळख नाही आपण ऍक्शन मध्ये कमी पडतो. ऍक्शन बरोबर आपण मला म्हणतो हा तर बिझनेस माझ्याकडे बघत होता त्यांनी केला चालू पेपर बॅगचा असं होतं का स्वराज्याला मला करायचं होता वेळच नाही आता करूनच होते बरोबर. ऍक्शन घ्यायला पण कमी पडतो. सगळं सगळं नॉलेज दिलं तुम्हाला आता घरी गेले चालू होते ऍक्शन घ्यायला पाहिजे. ऍक्शन बरोबर ऍक्शन घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर इम्प्लिमेंट करा कृती करा. नेक्स्ट स्टडी ऑब्झर्व इट आणि फॉलो इट. स्टडी ऑब्झर्व इट आणि फॉलो इट. जो काय तुम्ही पर्याय इम्प्लिमेंट केला कृतीमध्ये आणला त्याचा आपल्याला थोडंसं सेवा होणार सेवा करा. सॉर्ट एनालिसिस म्हणजे क्रॉस चेक करा. त्यासाठी काय करायचं स्टडी करा. जो काय पर्याय तुम्ही इम्प्लिमेंट केला त्याचा अभ्यास करा. खरं त्याच्यापासून मला काय बेनिफिट मिळते का मला काय त्याचा फायदा होतोय का स्टडी करा. एक दोन दुसरं काय करायचं ऑब्झर्व निरीक्षण करा. त्याचं निरीक्षण करा. तिसरं फॉलो करा. त्याचा मागोवा घ्या. मला वाटतं अशा पद्धतीने जर ह्या प्रोसेस मधून जर तुम्ही याला मला वाटत नाही कुठला प्रॉब्लेम तुमच्याकडे असेल तर असं म्हणतात असं कुणीच म्हणलं नाही असं म्हणतात
त्यांनी असं भाषणात सांगितलं की ज्या पूर्वीच्या काळी तुम्ही पाहिलं असेल, पूर्वीच्या काळी पंचांग असायचे, पंचांग, बरोबर? ते सांगू पंचांग असायचे, 2-3 व्यक्तींचे पंचांग बाजारामध्ये होते. उदाहरणार्थ दातेचं पंचांग, उदाहरणार्थ सोमनचं पंचांग, आणि त्या काळामध्ये पंचांग सुद्धा, पंचांगावर आपल्याला सगळं व्यवहार चालू करायचे, म्हणजे शुभ मुहूर्त कोणता वगैरे. पण पंचांग पण अतिशय क्लिष्ट, त्या काळामध्ये पंचांग सगळ्यांना वाचता येत नव्हतं, तर तेवढं ते क्लिष्ट असं सोपं नव्हतं. आणि हीच संधी साळेगावकरांनी घेतली. साळेगावकरांच्या लक्षात आलं की ग्राहकाची अडचण तो आपला व्यवसाय होऊ शकतो. कारण मी नेहमी असं म्हणत असतो, ग्राहकाची गरज ओळखा, उद्योजकपणा. लक्षात येते? ग्राहकाची गरज ओळखा, उद्योजकपणा. ग्राहकाला जे पाहिजे त्याचा जर व्यवसाय केला तर तुमचं मार्केटिंग सहज होतं. का अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये आपण शिकलो, डिमांड तसं सप्लाय, बरोबर ना? जशी मागणी असेल त्याचा पुरवठा करा. तर साळेगावकरांनी म्हटलं पंचांग पण अतिशय क्लिष्ट आहे, पण त्यांनी असा विचार केला की आपण जर कॅलेंडर बाजारात आणलं तर त्या कॅलेंडरचा खप जास्त होऊ शकतो. म्हणून त्यांनी दादरला शारदा डॉक्टरच्या मागे एक सुमुंग नावाची कंपनी स्थापन केली. अजून सुद्धा तिथे आहे, मराठी ग्रंथसंग्रहाच्या खाली दादरला शारदा डॉक्टरच्या मागे. आणि त्या सुमुंग कंपनीच्या नावानं त्यांनी कॅलेंडर बाजार झाले. सगळ्यात पहिले कॅलेंडर त्यांचे आले. आता ज्या कॅलेंडर बाजार झाले त्याला त्यांनी काय केलं, प्रत्येक गावामध्ये सेल्समन अपॉइंट केले, गावामध्ये सेल्समन अपॉइंट केले. आणि त्या सेल्समनला सांगण्यात आलं की उद्यापासून तुम्ही प्रत्येक गावामध्ये दुकानामध्ये जायचं. कशासाठी? ऑर्डर्स घ्यायला, कॅलेंडरच्या ऑर्डर्स घ्यायला प्रत्येक दुकानात जायचं. सेल्समन जाऊ लागले दुकानामध्ये, सेल्समन दुकानामध्ये जाऊ लागले आणि म्हणू लागले की मी सुमुंगमधून आलेला आहे, कॅलेंडरची वगैरे ऑर्डर आहे का तुमच्याकडे? काय त्या काळामध्ये नवीनच ही संकल्पना आली होती, कोणाला सुद्धा माहिती नव्हती, कारण ते प्रमोशन मध्ये कमी पडले असावेत, त्यामुळे दुकानाला ऑर्डर द्यायला तयार होईना. शेवटी मराठी माणूस कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला बघत नाही, रिस्क घ्यायला बघत नाही, बरोबर? त्यामुळे दुकानामध्ये ऑर्डर दिली नाही. सेल्समन म्हणाला पहिल्या दुकानात नाही, म्हणाला दुसरीकडे जाऊया, तिसरीकडे जाऊया. पाहिजे थोडं अपेक्षित यश मिळालं नाही, ऑर्डर्स मिळाला नाही. या सगळ्या तक्रारी साळेगावकरांच्या कानावर, साहेब तुम्ही जसं सांगितलं तसं आम्ही केलं, पण त्याला यश आलं नाही, करायचं काय? साळेगावकर म्हणाले घाबरायचं काहीच कारण नाही. साळेगावकर म्हणाले घाबरायचं काहीच कारण नाही, तुम्ही एक काम करा. साळेगावकर सेल्समनला म्हणाले तुम्ही एक काम करा, आता तुम्ही उद्यापासून सेल्समन म्हणून जायचं नाही दुकानात, ग्राहक म्हणून जा. सुरुवातीला त्यांनी फाईंड द वे, मार्ग शोधला होता, पण त्याला यश मिळालं. मग त्यांनी काय केलं, क्रिएट द वे. त्यांनी असं सांगितलं उद्यापासून तुम्ही दुकानात जायचं, पण सेल्समन म्हणून जायचं नाही, तुम्ही ग्राहक म्हणून दुकानात जायचं. आणि सेल्समनने सुरुवात केली ग्राहक म्हणून जायला, दुकानात जाऊ लागले. आम्हाला कॅलेंडर होतं का आणायचं, आहे का तुमच्याकडे? दुकानावर आम्हाला नाही, आमच्याकडे कॅलेंडर नाही. पहिला ग्राहक केला, दुसरा ग्राहक केला, दिवसभरामध्ये अनेक ग्राहक रिटर्न जाऊ लागले. असं झालं, महिना झाला, 2 महिने झाले, दुकानावर चिंतेत पडला, एक तर ग्राहक रिटर्न जातोय, करायचं काय? तालुक्याला जाऊन चौकशी केली, जिल्ह्याला जाऊन चौकशी केली, कुठे ग्राहक असं कुठे मिळते का कॅलेंडर वगैरे, पण कुठेच कॅलेंडर मिळणार. मग त्या दुकानावरून निश्चय केला, आता जर हे कॅलेंडरवाले आले तर आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑर्डर द्यायची. आणि काही दिवसानंतर पुन्हा एकदा साळेगावकरांनी त्या सेल्समनला बोलावलं आणि त्याला सांगितलं उद्यापासून सेल्समन म्हणून दुकानात जा. आणि काय चमत्कार केला, तिकडे सगळ्या दुकानांचं स्वागत केलं, प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑर्डर देऊन टाकले. ही खऱ्या अर्थानं ही खरी गोष्ट आहे बरं का, माझी स्वतःची कल्पना गोष्ट नाहीये, दिस इज फॅक्ट. तर अशा प्रकारे ह्याच्यात आपल्याला बोध घेणं गरजेचं असं मला वाटतं. फाइंड द वे और क्रिएट द वे, अशा प्रकारे बोध घेतात तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल. जाता एक शेवटची एक गोष्ट सांगतो आणि माझी रजा घेतो. खऱ्या अर्थानं
शेवटची गोष्ट आहे, त्याच्यानंतर गोष्ट सांगणार नाही, इथं थांबणार आहे मी. त्यामुळे मध्ये खूप वेळ झालेला आहे. 2 वाजल्यापासून लांबून तुम्ही आलेला आहात, काहीतरी नॉलेज घेण्यासाठी आलेला आहात. एक गोष्ट सांगतो, संधी ओळखायची कशी, संधी ओळखायची कशी, बरोबर. तर संधी ओळखण्यासाठी आपल्याला व्हिजन असलं पाहिजे. संधी ओळखण्यासाठी आपलं व्हिजन असलं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. आता तुम्ही उद्योजक आहात, त्यामुळे अनेक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ओळखता येऊ शकतात. फक्त व्हिजन असलं पाहिजे. व्हिजन थोडंसं वेगळा दृष्टिकोन ठेवला तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात येऊ शकतात. कारण असं म्हणतात दृष्टी आपली व्यापक असली पाहिजे. असं म्हणतात दिवसभरामध्ये कमीत कमी 10,000 थॉट्स, विचार आपल्या मनात येतात. आपण रस्त्याने सुद्धा जात असतो, पण सगळ्या गोष्टी आपण कॅच करत नाही, बरोबर ना. तर अशा प्रकारे संधी ओळखता आली पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक होता राजा, एक होती राणी, एक होता मुलगा, एक होती मुलगी. ह्याच्यात चुकीचा अर्थ काढायचा नाही. संधी कशी ओळखायची बघा. दोघे मारवाडी होते आणि दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. मुलाचं सत्य, मुलाचं मुलीवर होतं प्रेम आणि मुलीचं मुलावर प्रेम होतं. दोघे एकाच वर्गामध्ये शिकवत होते, एकाच वर्गात शिकवत होते. आणि मजेचा भाग असा आहे, दोघे एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते. परंतु त्या दोघांना आपल्याबद्दलच्या भावना शेअर करायची कधी संधी मिळत नव्हती. भावना बोलता येत नव्हतं. काय येत ते बोलतात? कारण मुलीचे जे वडील होते ते जुन्या विचारांचे होते. जुन्या विचारांचा पगडा त्या वडिलांवर होता आणि मुलीच्या वडिलांना जगाची जाण होती, जगामध्ये नेमकं काय चाललं. त्या मुलीच्या वडिलांना मुलीला सक्त ताकीद दिली, हे बघ बाळ, कॉलेजचं लेक्चर मिस करायचं नाही. जर का तू कॉलेजचं लेक्चर मिस केलंस तर माझ्यासारखा वाईट नाही. आणि मुलीला आपल्या वडिलांचा स्वभाव माहीत असल्यामुळं मुली त्या वाट्याला जात होती. मात्र लेक्चरला दांडी मारता येणार. मग लेक्चर संपल्यानंतर थांबता येत का? नाही धावत. मुलीची आई सुद्धा वडिलांसाठीच होती, थोडीफार भेटली होती. मुलीच्या आईने सुद्धा मुलीला सक्त वॉर्निंग दिली होती. मुलीला असं सांगितलं होतं, हे बघ, कॉलेजचं लेक्चर संपलं की तुला ताबडतोब घरी येणं गरजेचं आहे. आणि एकदा जर तू घरी आलीस की तुला त्या दिवसामध्ये घराबाहेर पडायचे दरवाजे बंद, असं मुलीच्या आईने मुलीला सांगितलं होतं. आता लेक्चरला दांडी मारता येणार, लेक्चर संपल्यानंतर थांबता येणार, मग करायचं तरी काय, बरोबर. पण एके दिवशी मुलांना म्हणते, बघ माझ्याकडे आयडियाज आहेत. आपल्याला बिझनेस करायचा असेल तर आपल्याकडे सुद्धा प्रचंड इनोव्हेटिव्ह आयडियाज असल्या पाहिजे. नाविन्यपूर्ण आयडिया आपल्याकडे असल्या पाहिजे, इनोव्हेटिव्ह आयडियाज असल्या पाहिजे. तर मुला म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे. तर मुलगा म्हणतो कोणती आयडिया? तर मुलगी म्हणते, बघ, माझे वडील रोज सकाळी ऑफिसला जाण्यासाठी 10 वाजता घराबाहेर पडतात. ऐकता ना? माझी आई सुद्धा शॉपिंग करण्यासाठी कधी कधी घराबाहेर जाते. ज्या दिवशी माझी आई घरात नसेल, ज्या दिवशी माझे वडील घरात नसतील, अशी ज्या दिवशी संधी मला प्राप्त होईल, मुलगी राहत असते 4थ्या माळ्यावर, मुलगा राहत असतो तळमजल्याला. मुलगी म्हणते अशी संधी ज्याला मला प्राप्त होईल, मुलगी म्हणते अशी संधी मला प्राप्त होईल, त्या दिवशी मी 1 रुपयाचं नाणं घेईन आणि ते नाणं 4थ्या माळ्यावर तळमजल्याला तुझ्या दरवाजा समोर नाणं लिहिन. आणि पैशाचा आवाज तुला आला, नाण्याचा आवाज तुला आला की तू धावतो यायचंस, आणि तू धावतो यायचंस, आणि आपण गप्पा मारायच्या, असं त्यांचं ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी संधी चालून येते. मुलीचे वडील सकाळीच कामानिमित्त घराबाहेर पडतात. मुलीची आई सुद्धा शॉपिंग करण्यासाठी घराबाहेर पडते. मुलगी मनामध्ये म्हणते, आई संधी चालून आली. ताबडतोबीनं 1 रुपयाचं नाणं घेते. ते नाणं 4थ्या तळमजल्याला मुलांच्या दरवाजासमोर नाणं फेकते. वाट पाहत बसते. आता माझा स्वप्नाला सौदागरी, आता माझा सौदागरी, आता माझा बॉयफ्रेंड आहे. अर्धा तास होतो, 1 तास होतो, 2 तास होतात, राजकुमार काय येत नाही. मुलगी वाट पाहून संतापते. मुलगी मनामध्ये म्हणते, अरे ह्याला एक संधी मी दिली, याला संधीचं सोनं करता आलं नाही. हा मला उद्या मला पाणीमध्ये भेटू दे तरी ह्याला मी जाब विचारणार नाही.
त्याला विचारणार मी, आणि दुसऱ्या दिवशी मुलगी कॉलेजला जाते, मित्राला विचारते काय मित्रा आपण काल काय ठरलं होतं. ज्या दिवशी मला अशा प्रकारची संधी प्राप्त होईल मी 1 रुपयाचं नाणं घेईन आणि ते नाणं 4थ्या तळमजला तुझ्या दरवाजे समोर टाकेन आणि पैशाचा आवाज आला की तू धावत यायचंस आणि आपण गप्पा मारणार होतो. मग तुला पैशाचा आवाज आला का असा मुलीने मुलाला प्रश्न केला. मुलगा म्हणाला हो मला पैशाचा आवाज आला. मग मुलगी त्याला म्हणाली मग तू धावत वर का आलास. मुलगी म्हणाली तू धावत वर का आलास. तर मारवाडी मुलगा म्हणाला मी पैशाचं नाणं खाली शोधत बसलो होतो. मी पैशाचं नाणं खाली शोधत बसलो होतो. तेव्हा ती तरुणी त्याला म्हणाली हे मित्रा तू हे कसं विसरलास. हे मित्रा तू हे कसं विसरलास. तू जसा मारवाडी तसं मी सुद्धा मारवाडी. तू जसा मारवाडी तसं मी सुद्धा मारवाडी. मी पैशाचं नाणं खाली टाकलं हे खरं आहे पण त्याला रसी मागली होती. बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये असंच होतं. ही संधी सोडतो दुसरी मिळेल दुसरी जाते तिसरी मिळेल याचा आपण विचार करतो. अनेक संधी सोडून देतो. मला वाटतं संधी सोडू नका हे मला बोलायचं तर खऱ्या अर्थानं बोलत पुन्हा एकदा थांबतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी मला इथं बोलावलं त्या खऱ्या अर्थानं स्वयंसुद्धाचे अध्यक्ष आदरणीय भूषण सर, आदरणीय विजय सर, आदरणीय त्यांचे सर्व त्यांची टीम संपूर्ण दत्तारामजी असतील, आराध्य मॅडम असतील, मॅडम असतील, संपूर्ण स्वयंसेवा टीमचं एक मनापासून धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं आपण मला अर्धा तास 1 तास खऱ्या अर्थानं सण केलं त्याबद्दल आपला सुद्धा मी शतशरण व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना उद्योजक या विषयासाठी सोचित होतो आणि ईश्वरच्या मी मनापासून प्रार्थना करतो. हे ईश्वरा लालबागच्या राजाला जशी भक्तांचे रांग लागते, हे ईश्वरा लालबागच्या राजाला जशी भक्तांचे रांग लागते तशी माझ्या महिलांच्या उद्योगाला ग्राहकांची रांग लागो अशी ईश्वराची प्रार्थना करतो. आपल्याला सगळ्यांना 2018च्या खूप खूप शुभेच्छा. जे तुम्हाला हवंय जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळू देत. जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळू देत. भाग्यवान शब्दाचा खरा अर्थ, भाग्यवान शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला पाहून लोकांना कळू देत. भाग्यवान शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला पाहून लोकांना कळू देत. पूर्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तुमच्या सर्व इच्छा प्रकाश सरांकडून 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. मी सगळ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की तुम्हाला जे फीडबॅक फॉर्म दिले ते प्लीज कृपया सगळ्यांनी भरून द्या म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सगळ्यांना मिळते.